गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील अनेक तासापासून आपण फील्ड प्रोजेक्ट तयार करण्यासाठी विषयनिहाय अनुसूची कशी भरून घ्यावयाची, उत्तरदात्याची मुलाखत कशी घ्यावयाची आणि त्या मुलाखतीतून मिळालेली माहिती प्रत्येक प्रश्ननिहाय आपल्या अनुसूचीमध्ये अचूक पद्धतीनं कशी भरून घ्यावयाची याबद्दल आपण माहिती पाहत होतो. आत्तापर्यंत 2 प्रश्नावली अनुसूची आपण कशा फिलअप करून घ्यावयाच्या याबद्दल माहिती पाहिली. मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी आपण जी मुलाखत अनुसूची तयार केली ती मुलाखत अनुसूची कशा पद्धतीने अचूक भरून घ्यावयाची ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गाव पातळीवरील बेरोजगारीचे स्वरूप, कारणे आणि रोजगारीच्या संधी वाढण्यासाठी जी आपण मुलाखत अनुसूची तयार केलेली आहे ती मुलाखत अनुसूची कशी भरून घ्यावयाची याबद्दल प्रश्ननिहाय आपण उत्तरे कशा पद्धतीने अचूक लिहून घ्यावयाची याबद्दल माहिती पाहिली. या तासामध्ये आपण मोबाईल वापरावर होणाऱ्या खर्चाच्या अध्ययनासाठी मुलाखत अनुसूची तयार केलेली आहे. कारण पहा, आज प्रत्येक व्यक्ती मोबाईल वापरतो. शहरी भागातला असो, ग्रामीण भागातला असो, कुठलाही व्यक्ती असो, प्रत्येक व्यक्ती आज मोबाईलचा वापर करत आहे. आणि हा मोबाईलचा वापर करत असताना मोबाईलवर खर्च करावा लागतो आणि सातत्याने तो खर्च होत असतो. मग ग्रामीण भागातील व्यक्तींचा मोबाईल वापरावर होणारा जो खर्च आहे तो खर्च कशा पद्धतीनं होत आहे, किती प्रमाणात खर्च होत आहे आणि मोबाईल वापरताना नेमका कोणत्या बाबीवर खर्च होत आहे आणि ग्रामीण भागातील व्यक्तींचा मोबाईल वापर नेमका कोणत्या कारणासाठी आहे, किती वेळ मोबाईल वापरतात याबाबतची माहिती आपण मिळविण्यासाठी ही मोबाईल वापरावर होणाऱ्या खर्चाच्या अध्ययनासाठी मुलाखत अनुसूची तयार केलेली आहे. आणि ही मुलाखत अनुसूची तयार केल्यानंतर पहिल्या ओळीमध्ये संशोधक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव दिलेले आहे. संशोधक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव म्हणजे तुमचं स्वतःचं, तुम्ही जे सर्वेक्षण करणार आहात, सर्वे करणार आहात, फील्ड सर्वे करणार आहात, तर तुमचं स्वतःचं नाव, संशोधक विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव म्हणजे त्याच्या पुढं जी रिकामी जागा आहे त्यामध्ये तुमचं स्वतःचं पूर्ण नाव लिहायचं आहे. तुमचं फर्स्ट नेम, सेकंड नेम आणि थर्ड नेम म्हणजे तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव, सरनेम लिहायचं. त्यानंतर खाली मार्गदर्शकाचं नाव दिलेलं आहे, मार्गदर्शकाचं पद दिलेलं आहे, मार्गदर्शकाचा विभाग दिलेला आहे म्हणजे आपला विभाग अर्थशास्त्र विभाग, आणि त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचं नाव दिलेलं आहे. आणि पहिला प्रश्न आहे, या अनुसूचीमधला पहिला प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 1 आहे, उत्तरदात्या व्यक्तीचे संपूर्ण नाव. उत्तरदात्या व्यक्तीचे संपूर्ण नाव म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीची मुलाखत घेत आहात, ज्या व्यक्तीची माहिती विचारून तुम्ही अनुसूची भरणार आहात तो व्यक्ती म्हणजे उत्तरदाता. त्या उत्तरदात्या व्यक्तीचे संपूर्ण नाव आपल्याला लिहायचे आहे. म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीकडून ही माहिती घेणार आहात त्या व्यक्तीचं फर्स्ट नेम, त्या व्यक्तीचं सेकंड नेम आणि त्या व्यक्तीचं सरनेम. फर्स्ट त्या व्यक्तीचं नाव, त्याच्यानंतर सेकंड म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव आणि त्यानंतर
त्या व्यक्तीचं आडनाव. अशा पद्धतीनं पहिल्या प्रश्नाची उत्तर लिहायचं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तरदात्या म्हणजे ज्याची मुलाखत घेत आहात तो व्यक्ती म्हणजे उत्तरदाता. त्या उत्तरदात्या व्यक्तीचं पूर्ण नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे वय. ज्या व्यक्तीची तुम्ही माहिती घेत आहात त्या व्यक्तीचं वय तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. समजा तो व्यक्ती आहे 20 वर्षाचा, तर 20 हा आकडा तिथे लिहायचा आहे. तो व्यक्ती असेल 25 वर्षाचा, तर 25 हा आकडा लिहायचा. तो व्यक्ती 32 वर्षाचा असेल तर 32 वर्ष हा आकडा लिहायचा. तो व्यक्ती 40 वर्षाचा असेल तर 40 हा आकडा लिहायचा. म्हणजे त्या व्यक्तीचं वय जेवढं असेल तेवढं आपल्याला त्या ठिकाणी तेवढा आकडा 2 नंबरच्या प्रश्नाच्या पुढं वय या शब्दाच्या पुढं लिहायचा आहे. आणि त्यापुढं वर्ष हा शब्द ऑलरेडी आपण अनुसूचीमध्ये टाकलेला आहे. त्याने वय सांगितलं समजा 26, तर तुम्ही लिहिणार प्रश्न क्रमांक 2 वयच्या पुढं लिहिणार 26. म्हणजे काय, 26 वर्ष हे त्याचं वय आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे शिक्षण. मोबाईल वापरावर होणाऱ्या खर्चाच्या अध्ययनासाठी जी मुलाखत अनुसूची आपण तयार केली त्या अनुसूचीमधला जो तिसरा प्रश्न आहे तो शिक्षण आहे. त्या व्यक्तीला त्याचं शिक्षण विचारायचं. शिक्षण विचारल्यानंतर ते जो शिक्षण सांगेल ते शिक्षण तुम्हाला त्या ठिकाणी पुढे लिहायचं आहे. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की मी 10वी पास आहे, तर तिथं 10वी पास लिहायचं. त्यांनी सांगितलं की मी 12वी पास आहे, तर 12वी पास लिहायचं. त्यांनी सांगितलं की मी ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएट लिहायचं. त्यांनी सांगितलं की मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मी पदव्युत्तर आहे, तर पदव्युत्तर शिक्षण लिहायचं. त्याने जर सांगितलं की मी PhD आहे तर PhD लिहायचं. म्हणजे तिसरा जो प्रश्न आहे शिक्षण, तर त्या ज्या व्यक्तीची तुम्ही मुलाखत घेत आहात त्या व्यक्तीचं शिक्षण किती झालेलं आहे ते त्याला विचारायचं आणि त्यानुसार त्या ठिकाणी ते शिक्षण आपल्याला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून लिहायचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे गाव. हा प्रश्न आवश्यक आहे कारण तुम्ही कोणत्या गावातील मोबाईल वापरावर होणाऱ्या खर्चाचे अध्ययन करीत आहात हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. किंवा तुमचा रिपोर्ट, तुमचा जो प्रोजेक्ट अहवाल आहे, फील्ड सर्वेचा अहवाल आहे, तो अहवाल वाचल्यानंतर हा अहवाल कोणत्या गावातील मोबाईल वापरावर होणाऱ्या खर्चाच्या अध्ययनासाठी तयार केलेला आहे हे त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. म्हणून ज्या गावातील किंवा ज्या शहरातील तुम्ही माहिती घेत आहात त्या गावाचं किंवा शहराचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर त्या चौथ्या प्रश्नातच पुढचा आहे तालुका. मग ते तालुका कोणत्या गावात येतो, ते तालुका कोणता आहे, ते गाव जे आहे ते गाव कोणत्या तालुक्यात येते. उदाहरणार्थ ते गाव बदनापूर तालुक्यात येतं, तर बदनापूर हे तालुक्याच्या पुढं तुम्हाला बदनापूर लिहायचं. समजा ते गाव जालना तालुक्यात येतं, तर जालना हे तालुका लिहायचं. त्यानंतर तो तालुका कोणत्या जिल्ह्यातला आहे, चौथ्याच प्रश्नाचा शेवटचा भाग आहे जिल्हा. तर तो जिल्हा कोणता आहे ते जिल्हा त्या ठिकाणी लिहायचं. म्हणजे आपल्याला चौथ्या प्रश्नामध्ये मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचं गाव किंवा शहर, त्या व्यक्तीचा तालुका, त्या व्यक्तीचा जिल्हा अशा पद्धतीनं माहिती या चौथ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून अचूक अशी लिहायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, प्रश्न क्रमांक 5 मोबाईल नंबर. आता कुणाचा मोबाईल नंबर, तुमचा लिहायचा का मोबाईल नंबर? नाही. माझा लिहायचा का? नाही. मोबाईल नंबर कोणाचा लिहायचा त्या पुढच्या रिकाम्या जागामध्ये. 5वा प्रश्न आहे मोबाईल नंबर. मोबाईल नंबरच्या पुढं जो व्यक्ती तुम्हाला मुलाखत देत आहे, जो उत्तरदाता तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. जर त्या व्यक्तीकडे मोबाईल नंबर असेल तर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर लिहा. किंवा जर त्या व्यक्तीच्या कुटुंबात दुसरा मोबाईल नंबर असेल किंवा या व्यक्तीकडे मोबाईल नसेल तर त्या
कुटुंबातील व्यक्तीचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. अशा पद्धतीनं 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहेत. त्यानंतर 6वा प्रश्न आहे कुटुंबातील एकूण सदस्य संख्या. म्हणजे जो उत्तरदाता आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या. आता एकूण सदस्य संख्येमध्ये मग त्यातल्या स्त्रिया किती, पुरुष किती, किंवा लहान मुलं किती, वयस्कर माणसं किती, हे तुम्हाला लिहायची गरज नाही. फक्त या ठिकाणी कुटुंबातील एकूण सदस्य संख्या. समजा त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण 3च व्यक्ती आहेत तर तुम्हाला 3 व्यक्ती असं लिहायचं, एकूण 3 सदस्य असं लिहायचं. त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण 5 सदस्य असतील तर 5 सदस्य एवढं लिहायचं. समजा त्या कुटुंबामध्ये 10 सदस्य असतील तर 10 हा आकडा तुम्हाला लिहायचा. समजा त्या कुटुंबामध्ये संयुक्त कुटुंब असेल, मोठे कुटुंब असेल तर त्यांच्या कुटुंबामध्ये 10पेक्षा जास्त संख्या असेल, त्यांनी सांगितलं की 12 व्यक्ती, तर तुम्हाला कुटुंबातील एकूण सदस्य संख्या 12 असा आकडा त्या ठिकाणी लिहायचा आहे. अशा पद्धतीनं या तासामध्ये आपण मोबाईल वापरावर होणाऱ्या खर्चाच्या अध्ययनासाठी जी मुलाखत अनुसूची तयार केली त्या मुलाखत अनुसूचीमध्ये सुरुवातीला तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर मार्गदर्शकाचं नाव, पद, विभाग आणि महाविद्यालयाचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर पहिला प्रश्न आहे उत्तरदात्या व्यक्तीचे संपूर्ण नाव. तर ज्याची मुलाखत घेत आहात त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव लिहायचं. त्यानंतर त्या व्यक्तीचं वय लिहायचं. त्यानंतर त्या व्यक्तीचं शिक्षण लिहायचं. त्यानंतर त्या व्यक्तीचं गाव किंवा शहर लिहायचं. ते गाव किंवा शहर कोणत्या तालुक्यात येते ते तालुका लिहायचा. त्यानंतर तो तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तो जिल्हा लिहायचा. अशा पद्धतीनं ही माहिती घेतल्यावर त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आपल्याला लिहून घ्यायचा आहे. जर काही अडचण आली, काही माहिती असंदिग्ध वाटली तर पुन्हा त्या ठिकाणी त्या व्यक्तीला फोन करून आपल्याला माहिती विचारता येते. म्हणून आपल्याला त्या व्यक्तीचा मोबाईल नंबरसुद्धा घ्यायचा आहे. त्यानंतर कुटुंबातील एकूण सदस्य संख्या, त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये किती सदस्य संख्या आहे तो आकडा त्या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं 6 प्रश्नांची माहिती या मुलाखत अनुसूचीमध्ये आपल्याला भरून घ्यावयाची आहे. या ठिकाणी थांबूया. उर्वरित प्रश्न कशा पद्धतीनं भरून घ्यायचे ते आपण पुढच्या तासामध्ये पाहूया. धन्यवाद.